हायपोथायरॉइडिझम मध्ये टीएसएच व्हॅल्यू पटकन कमी होत नाही. अगदी नियमित गोळ्या खाताय, व्यायाम करताय, पण थायरॉइडशी निगडीत तुमची लक्षणं कमी होत नाहीत. याच्या मागे नक्की कारण काय? तर नाडी परीक्षा या प्रकारच्या बिघाडांमागील मूळ कारण समजावून सांगू शकते. आता नुकतंच माझ्या क्लिनिकमध्ये एक बाई आल्या होत्या. त्यांची टीएसएच व्हॅल्यू होती 14 आणि नियमित 120 mcg गोळी त्या दररोज घेत होत्या गेली 1.5 वर्ष. त्या संदर्भात त्यांना सतत थकवा वाढत होता, वजन वाढत होतं, पिरियड्स इरेग्युलर झाले होते, केस गळत होते, त्वचा कोरडी आली होती, अंगाला खाज येत होती. या सगळ्या तक्रारी घेऊन मला या ताई भेटायला आल्या होत्या. नाडी परीक्षा केल्यानंतर लक्षात आलं की शरीरात पित्त आणि वातदोष भरपूर वाढलाय, ज्याचा शरीरावर भरपूर परिणाम होतोय. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढलाय आणि त्याच्या परिणाम स्वरूप थायरॉइड ग्रंथीचं काम देखील मंदावलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने ट्रीटमेंट सुरू केली आणि त्यांना मी सांगितलं की साधारणतः आपण महिन्या 1.5 महिन्यामध्ये एकदा टेस्ट करून घेऊ. आणि तुम्हाला सांगतोय की साधारणतः 1.5 महिन्यामध्ये त्यांनी जेव्हा टीएसएच व्हॅल्यू चेक केली होती ती त्यांची व्हॅल्यू आली होती 3.5. फक्त 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांची व्हॅल्यू 14 वरून 3.5 पर्यंत आली, केवळ आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने. अर्थात त्यांची मी थायरॉइडची गोळी लगेचच बंद केली नव्हती. थायरॉइडची गोळी चालू ठेवून त्याला एक सपोर्ट सिस्टीम म्हणून मी नाडी परीक्षेच्या आधारे त्यांना काही ट्रीटमेंट सुरू केली होती. आणि कालांतराने जेव्हा त्यांची टीएसएच व्हॅल्यू 3.5 ते 4च्या दरम्यान राहिली तेव्हा त्यांच्या थायरॉइडच्या संदर्भात जी गोळी होती ती मी टप्प्याटप्प्याने कमी करत नेऊन पूर्णपणे बंद केली. आज ताईंनी 6 महिने औषधं घेऊन बंद केलेली आहेत, पण तरी देखील त्यांच्या टीएसएच व्हॅल्यू नॉर्मल आहेत. आज वेल एज त्याशी निगडीत त्यांची लक्षणं पूर्णपणे कमी झालेली आहेत. हे सगळं कोणत्या कारणास्तव झालं? तर नाडी परीक्षेद्वारे तुमच्या आजारामागील मूळ कारण समजतं. आधुनिक शास्त्रामध्ये फक्त टीएसएच व्हॅल्यू चेक केली जाते आणि त्याला मेंटेन करण्यासाठी गोळ्या दिल्या जातात, हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते. पण तुमच्या शरीरातील हॉर्मोन्स का कमी झाले, तुमची थायरॉइड ग्रंथीचं काम किंवा कार्यशक्ती का मंदावलं आहे, हे नाडी परीक्षेद्वारे समजून घेऊन जर ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली तुमच्या हायपोथायरॉइडिझम सारख्या तक्रारी पूर्णपणे नॉर्मल व्हायला मदत होऊ शकतात. तुमच्या हॉर्मोन लेवल्स नॉर्मल मेंटेन होण्यासाठी मदत होऊ शकते.